स्त्री ही कशी आहे, ती नेहमी आपल्या माहेरचा झाक झापत असते. आता तुम्ही म्हणाल कसं? बरोबर नसते. काही काहींची गरिबी परिस्थिती असते आणि त्यामुळे ते काही आपल्या मुलीला दिवाळीला साडी सुद्धा घेऊ शकत नाही. तर मुलीला माहीत असतं आपले आई वडील आपल्याला साडी घेऊ शकत नाही. मग काय करायचं माहिती का? नवऱ्याला पैसे मागायचे साडी आणायला का नाही. घरामध्ये जर एखादा सौदा आणायचा असेल तर सौदा आणायला पैसे मागायचे आणि सौदा आणल्यानंतर त्यामधले जे पैसे शिल्लक उरतील ना ते पैसे आपल्या जवळच ठेवायचे. तर 1 वर्षापर्यंत असे किती पैसे जमा होतात तुमचे? किती होतात पैसे जमा? आता तर बरं काही टेन्शनच नाही तुम्हाला. तुम्ही आता लाडली बहीण झालेली आहे आणि सरकारच तुम्हाला महिन्याचे किती रुपये देत आहे? 1500 रुपये. वाढली का? वाढली का पैसे? 1500 चालू आहेत ना. मग 1500 रुपये तर दिवाळीपर्यंत असे किती होतात एका वर्षात? तर टोटल घरी गेल्यावर कर्ज जा, पण किमान 10,000ची तरी तुम्ही साडी घेऊ शकता. एवढे पैसे आपल्या जवळ आहेत. तर काय करायचं माहिती का? नवऱ्याकडे असताना नवऱ्याचेच पैसे आपल्या जवळ ठेवायचे आणि दिवाळीला जेव्हा भाऊ घ्यायला येतो आईकडे जायचं, त्या पैशांची साडी घ्यायची, आपल्या सासरी परत यायचं आणि आपल्या नवऱ्याला म्हणायचं, बघा तुम्ही घेतली का कधी मला अशी साडी? माझ्या भावाने किती सुंदर साडी घेतली मला. खरं सांगा, साडी भावाने घेतली आहे की नवऱ्याने घेतली आहे? कोणी घेतली? नवऱ्याने घेतली. पण नाव कोणाचं झालं? भावाचं झालं. म्हणजे स्त्री अशी आहे की ती आपल्या आई वडिलांचा झाक झापत असते.